3.4 द टू जेंटलमेन ऑफ व्हेरोना. आपण आज एक नवीन लेसन बघणार आहोत ज्याचं नाव आहे द टू जेंटलमेन ऑफ व्हेरोना. फर्स्ट वी आर गोइंग टू सी चिट चॅट. फर्स्ट क्वेश्चन ऑफ द चिट चॅट इज, पहिला प्रश्न आहे आपला, व्हॉट इज युअर फेवरेट पास टाईम. तुमचा आवडता पास टाईम काय आहे. वॉचिंग टी व्ही. टी व्ही बघणे हा माझा आवडता पास टाईम आहे, किंवा एखाद्याचा काही वेगळा असेल तर तो तेही सांगू शकतो. सेकंड क्वेश्चन इज, डू यू रीड बुक्स फॉर एंटरटेनमेंट. तुम्ही बुक्स तुमच्या मनोरंजनासाठी वाचतात का. येस, आय लाईक टू रीड बुक्स. हो, मला बुक्स वाचायला आवडतात. व्हॉट इज युअर फेवरेट स्टोरी, पोएम ऑर बुक. तुमचं आवडतं पुस्तक, एखादी गोष्ट किंवा कविता कोणती आहे. तर आपण जे कविता किंवा पुस्तक आवडत असेल तिचं नाव सांगू शकतो. माय फेवरेट बुक इज माय एक्सपिरियन्सेस विथ ट्रूथ बाय M.K. गांधी, म्हणजेच महात्मा गांधी. व्हॉट रोल डू बुक्स ऑन द लिव्ज ऑफ ग्रेट पीपल प्ले. ग्रेट पीपल म्हणजे मोठे किंवा महान लोक, त्यांच्या जीवनामध्ये बुक्सनं काय रोल प्ले केलेला आहे, किंवा बुक्समुळे त्यांच्या जीवनात काय बदल घडून आला. दे गेट इन्स्पायर्ड अँड मोटिवेट बाय द बुक्स. ते बुक्समुळे प्रेरित झाले. क्वेश्चन नंबर 5, हाऊ कॅन वी डिसाईड इफ अ स्टोरी इज ॲव्हरेज, गुड ऑर एक्सलंट. आपण कशा प्रकारे ठरवू शकतो की एखादी स्टोरी ही साधारण आहे किंवा चांगली आहे किंवा अतिशय उत्कृष्ट आहे. बाय द लँग्वेज अँड द रायटिंग स्किल ऑफ द पोएट ऑर द रायटर. A book review is an analysis of a newly published book by an expert who is express his or her opinion about the content, style and merit. Book reviews are published in newspaper, magazine and are also available online. Make suitable groups in the class. Decide upon a favorite book or a story in the following detail as many as possible. बघा, बुक रिव्ह्यू आपण आज जो पाठ बघणार आहोत, द टू जेंटलमेन ऑफ व्हेरोना, हा एक काय आहे, बुक रिव्ह्यू आहे. द टू जेंटलमॅन ऑफ व्हेरोना हे एक बुक आहे आणि त्या बुकवर केलेला रिव्ह्यू किंवा समीक्षा ही आपल्याला इथे लेसन म्हणून देण्यात आलेली आहे. आपल्याला बऱ्याच जणांना पिक्चर रिव्ह्यू माहीत असेल किंवा मूव्ही रिव्ह्यू माहीत असेल, त्यावर एखाद्यानं सांगितलेली टिप्पणी की काय चांगलं आहे, काय वाईट आहे, किंवा कुठली गोष्ट चांगली दाखवली गेलेली आहे, कुठली गोष्ट नाही. अशा प्रकारे जसा पिक्चरचा रिव्ह्यू येतो त्याप्रमाणे बुकचाही रिव्ह्यू असतो. त्याला आपण पुस्तक समीक्षा असं मराठीमध्ये म्हणतो आणि इंग्लिशमध्ये अ बुक रिव्ह्यू म्हणतो. तर त्या प्रकारे पुस्तक समीक्षा असते, ज्यामध्ये पुस्तकात काय चांगलं आहे किंवा पुस्तक कोणत्या भाषेत लिहिलं गेलेलं आहे आणि ती कशा प्रकारे लेखकानं त्याची रायटिंग स्किल्स ह्या पुस्तकात वापरलेली आहे, त्या प्रकारे बुक रिव्ह्यूमध्ये सांगितलेलं असतं. बुक रिव्ह्यूमध्ये बरेच पॉईंटही ॲड केलेले असतात. खाली काही पॉईंट दिलेले आहे, त्या पॉईंटनुसारही बुक रिव्ह्यू केलेला असतो. आपल्याला आता आपल्या आवडीच्या बुकचा किंवा आपण वाचलेल्या बुकचा एक रिव्ह्यू इथे लिहायला सांगितलेला आहे आणि काही पॉईंटही दिलेले आहे, आणि जर त्यात काही पॉईंट आपल्याला ॲड करायचे असेल तर तेही आपण करू शकतो. नेम ऑफ द बुक ऑर स्टोरी, रायटर्स नेम, सम इन्फॉर्मेशन अबाउट द रायटर, रायटरबद्दल काही माहिती, बॅकग्राऊंड ऑर सेटिंग, पुस्तकाचं बॅकग्राऊंड, त्यानंतर मेन कॅरेक्टर, पुस्तकात कुठलं मेन कॅरेक्टर आहे, सेंट्रल आयडिया, पुस्तकाचे मेन थीम काय आहे, कशावर आधारित पुस्तक आहे, स्टाईल अँड लँग्वेज यूज्ड, रायटरनं कोणती स्टाईल आणि लँग्वेज इथं वापरलेली आहे, इल्युस्ट्रेशन इफ एनी, कल्पना दाखवल्या गेलेली आहे का त्यात काही, ते असेल तर तेही लिहायचं. स्ट्रॉंग पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्स, त्यातले काही पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट लिहायचे, ड्रॉबॅक्स कमतरता लिहायच्या, आणि कन्क्लुजन म्हणजे एकंदरीत पुस्तक तुम्हाला कसं वाटलं त्याबद्दल लिहायचं आहे. आता आपण मेन लेसन बघूया. द टू जेंटलमॅन ऑफ व्हेरोना. A.J. Cronin has very well carved the idea of the selfless help and explained the importance of dedication towards relationship in the story. The Two Gentlemen of Verona. The Two Gentlemen of Verona या पुस्तकाचे जे लेखक आहे A.J. Cronin यांनी अतिशय सुंदररित्या एक आयडिया इथं म्हणजे रेखिली आहे, ती म्हणजे सेल्फलेस हेल्प अँड एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ डेडिकेशन टुवर्ड्स रिलेशनशिप. निस्वार्थी मदत आणि आपल्या नात्यांना आपण किती इम्पॉर्टन्स देतो आणि कशा प्रकारे आपण एखाद्याला निस्वार्थी मदत करू शकतो त्याबद्दल त्यांनी या स्टोरीमध्ये सांगितलेलं आहे. द स्टोरी रिव्हॉल्व अराउंड द टू बॉयज नेम निकोला अँड
जाकोपो. ही जी स्टोरी आहे ती 2 मुलांवर आधारित आहे. त्यांचं नाव आहे निकोला आणि जाकोपो, who do numerous things to earn money only to pay for their sister's treatment who is suffer from tuberculosis of the spine. निकोला आणि जॅकोपो हे वेगवेगळ्या प्रकारचे कामं करत असतात. कशासाठी? तर पैसे मिळवण्यासाठी. टू अर्न मनी. पैसे कशासाठी हवे असतात त्यांना? फॉर देअर सिस्टर्स ट्रीटमेंट. त्यांच्या बहिणीच्या इलाज किंवा उपचारासाठी त्यांना पैसे हवे असतात. हू सफर्स फ्रॉम ट्युबरक्लोसिस ऑफ द स्पाईन. जी TB किंवा आपल्या पाठीच्या कण्याचा क्षय या आजाराशी ती झुंजत असते. क्षयरोगाशी ती झुंजत असते. द स्टोरी बिगिन्स विथ द नरेटर ड्रायव्हिंग डाऊन द फूट हिल्स ऑफ द आल्प्स. स्टोरी कुठून सुरुवात होते? तर जो नरेटर किंवा लेखक आहे ते काय करत असतात? तर ड्रायव्हिंग डाऊन द फूट हिल्स ऑफ द आल्प्स. ते आल्प्स पर्वताच्या फूट हिल्स पायथ्याशी काय करत असतात? तर गाडी चालवत असतात. हिअर इज व्हेन ही फर्स्ट एन्काउंटर द 2 ब्रदर्स सेलिंग वाईल्ड स्ट्रॉबेरीज. आणि या ठिकाणी ते पहिल्यांदा या 2 ब्रदर्सला, भावांना बघतात. निकोला आणि जाकोपोला यांना ते बघतात. ते काय करत असतात? तर वाईल्ड स्ट्रॉबेरी, रानबेरीज किंवा पर्वतांमध्ये उगणाऱ्या ज्या स्ट्रॉबेरीज असतात ते विकत असतात. इवन आफ्टर द ड्रायव्हर फॉरबिड्स द नरेटर टू बाय द वाईल्ड फ्रूट्स, ही बायज द बिगेस्ट बास्केट अँड ड्राइव्स टुवर्ड द टाउन. Even after the driver forbids the narrator to buy the wild fruits, he buys the biggest basket and drives towards the town. बघा, फॉरबिडन म्हणजे नाकारणे किंवा नाही म्हणणे. ड्रायव्हरनं नाही म्हटलं होतं लेखकाला की या प्रकारचे वाईल्ड फ्रूट्स, रानटी फळं तुम्ही घेऊ नका, रानफळं तुम्ही घेऊ नका. तरी देखील रायटरनं काय केलं? अतिशय मोठी बास्केट, फळांची बास्केट खरेदी केली आणि ते पुन्हा शहराकडे निघून गेले. दिस सीन एम्फॅसिस ऑन द फर्स्ट स्टेप ऑफ ग्रोईंग इंटिमेसी बिटवीन द नरेटर अँड द 2 बॉईज. आणि हा पहिला प्रसंग होता ज्यामध्ये त्या 2 मुलांना रायटरचा स्वभाव किंवा लेखकाचा स्वभाव अतिशय चांगला वाटला होता. कारण की ड्रायव्हर नाही म्हणत होता तरीसुद्धा लेखकाने त्या मुलांकडून फळांची बास्केट खरेदी केली होती. नेक्स्ट डे द बॉईज आर फाउंड शायनिंग शूज इन द पब्लिक स्क्वेअर. दिस अमेज द नरेटर. आणि दुसऱ्या दिवशी काय झालं? लेखकाला, नरेटर म्हणजे कथा वाचणारा किंवा कथा सांगणारा. दुसऱ्या दिवशी नरेटरला ते 2 मुलं एका चौकामध्ये दिसले आणि ते तिथे शायनिंग शूज म्हणजे ते काय करत होते? तिथं बूट पॉलिश करत बसलेले होते. धिस इज व्हेन दे रिव्हील द फॅक्ट दॅट दे डू न्यूमरस काइंड ऑफ थिंग्स टू अर्न मनी. आणि त्यावेळेला नरेटरला त्यांनी सांगितलं की पैसे मिळवण्यासाठी हे दोघे भाऊ वेगवेगळ्या प्रकारची कामं करतात. हिअर द नरेटर इज शोन टू डेव्हलप अ सॉफ्ट कॉर्नर फॉर देम इन हिज हार्ट. आणि मग ह्या ठिकाणी नरेटरला या 2 मुलांविषयी अतिशय मृदू अशा भावना किंवा मनामध्ये करुणा निर्माण झाली. ही फाइंड्स देम टू बी इनोसेंट, सिरियस, प्लेझंट अँड अर्नेस्ट. लेखकाला ती मुलं अतिशय इनोसंट वाटली, त्यानंतर ते अतिशय सिरियस वाटली, आनंदी पण वाटली आणि ते पैसा कमावण्यासाठी धडपडत आहे असंही त्यांना वाटलं. द बॉईज आर व्हेरी युजफुल टू द नरेटर. दे आर व्हेरी विलिंग टू सॅटिस्फाय ऑल दॅट द नरेटर रिक्वायर. आणि हे दोन्हीही मुलं अतिशय उपयोगी साबित झाले नरेटरसाठी. नरेटर जेही काम सांगत असे ते 2 मुलं करत असे. दे आर ऑल्सो फाउंड सेलिंग न्यूजपेपर बाय द नरेटर वन स्टॉर्मी नाईट. आणि एके दिवशी नरेटरला ते 2 मुलं अतिशय वादळी रात्री न्यूजपेपर सेल करताना सुद्धा दिसून आले. वन डे व्हेन द नरेटर आस्क इफ ही कॅन हेल्प देम इन एनी, दे से दे विल बी व्हेरी ग्रेटफुल इफ दे गेट अ लिफ्ट टू द नियर बाय विलेज पोलेटा. आणि एकदा तर लेखकाने त्यांना विचारलं की तुम्हाला काही मदत हवी असेल तर मी तुम्हाला ती मदत देऊ शकतो. त्यावेळेला त्या मुलांनी सांगितलं की छोटंसं इथून पुढे थोडंसं जवळ एक छोटंसं खेडं आहे पोलेटा नावाचं, तिथं तुम्ही आम्हाला सोडलं तर बरं होईल. आल्दो इट डझंट कम इन द नरेटर्स वे ही टेक्स देम देअर.
आणि नरेटर त्या रस्त्यानं जात नव्हता तरीसुद्धा त्या मुलांनी कधीतरी मागितलेली ही मदत होती, म्हणून नरेटर त्या रस्त्याने गेले आणि त्या मुलांना तिकडे सोडलं. द बॉईज गेट डाऊन इन अ बिल्डिंग अँड आस्क द नरेटर टू वेट इन अ नियर बाय कॅफे अंटिल दे रिटर्न विथ ॲन अवर. आणि मग एका बिल्डिंग शेजारी ते मुलं उतरले आणि नरेटरला त्यांनी सांगितलं की तुम्ही काय करा, थोडंसं जवळ असलेलं जे कॉफी शॉप आहे तिथे जाऊन बसा आणि 1 तासभर आमचा वेट करा. Eagerness lead the narrator to follow the boys up to the place which is actually a hospital. आणि उत्सुकता लेखकाला काही तिथून हलू देईना, नरेटरला तिथून काही हलू देईना. मग नरेटर त्या मुलांच्या मागे मागे त्या बिल्डिंगमध्ये गेले आणि ॲक्च्युली ते एक बिल्डिंग नसून एक हॉस्पिटल होतं. On peeping through a room led by a nurse, he realized that boys are talking to a girl who resemble them. आणि मग ज्या वेळेला नरेटरने खिडकीतून डोकावून बघितलं त्यावेळेला नरेटरला असं दृश्य दिसलं की एक मुलगी जिची काळजी एक नर्स घेत होती आणि ती मुलगी त्या 2 मुलांसारखी थोडीफार दिसायला होती. त्या मुलीशी ते मुलं काहीतरी बोलत होते. ही डज नॉट फील लाईक इंट्रोड्यूसिंग अँड दस आज द नर्स द डिटेल अबाउट द बॉईज. आणि मग लेखकाला नरेटरला तिथं जायचं होतं, पण त्यांना तिथे बोलावण्यात आलेलं नव्हतं, कारण त्या मुलांनी त्यांना कॉफी शॉपमध्ये थांबायला सांगितलेलं होतं. म्हणून नरेटरला अजिबात योग्य वाटलं नाही की मुलांना न सांगता तिथे जावं. म्हणून मुलांना काहीही न विचारता नरेटरनं काय केलं, त्या नर्सला विचारलं की हे काय आहे नेमकं. धिस इज वेन द नर्स टेल हिम. आणि त्यावेळेला नर्सने त्यांना सांगितलं their heart rending story about their father being killed in a war and their home being destroyed in the war and their sister suffering for tuberculosis. आणि त्यावेळेला नर्सनं त्या 2 मुलांची हकीकत नरेटरला सांगितली की हे दोन्ही मुलं ज्यांचे वडील एका युद्धामध्ये वारले आहेत आणि त्यांचं घरही त्याच युद्धामध्ये नष्ट झाले आहे आणि त्यांची बहीण ही ट्युबरक्लोसिस आजारानं ग्रस्त आहे. The brothers live in a shelter and literally starve only so that they can pay for their sister's treatment. आणि ते मुलं अतिशय एका गोठ्यासारख्या भागामध्ये किंवा एका पडक्या झडक्या झोपडीमध्ये राहतात आणि ते उपाशीसुद्धा राहतात. त्यांच्याकडे पैसे असतात, पण ते पैसे त्यांना जपवायचे असतात, कारण की ते त्यांच्या बहिणीच्या उपचारासाठी त्यांना वापरायचे असतात. सो कीपिंग अ सिक्रेट अँड हेल्पिंग देअर सिस्टर दे हॅव शोन दॅट वॉर हॅज नॉट शेकन देअर स्पिरिट. आणि मग एवढी मोठी दुर्दैवी स्टोरी ही त्यांच्या मनात असताना आणि ती कोणालाही न सांगता ते 2 मुलं मुकाट्याने त्यांचं काम करत असतात आणि बहिणीच्या इलाजासाठी पैसे जमवत असतात. मग लेखकाला नरेटरला त्यावेळेला वाटतं की वॉरनं त्यांचं घर बिघडवलं, त्यांच्या वडिलांना त्यांच्यापासून नेलं, पण तरी देखील त्या मुलांची स्पिरिट, जो जोश आहे जगण्याचा, वार किंवा युद्ध त्या जगण्याच्या जोशाला हरू शकलेलं नाही. दे आर नोबल अँड जेंटल अँड ग्रेट ह्युमन बिईंग इन देअर ओन स्पेसियल येट सबटल वे. ते अतिशय उत्तम मनुष्य होते त्यांच्या अतिशय छोट्याशा मार्गाने. The story instinctively talk about how true and amplification says where there is a will, there is a way. आणि छोटीशी स्टोरी आपल्याला सांगते की जिथे दुर्दम्य इच्छाशक्ती असते तिथं मार्ग हे आपोआपच सापडत जातात. अशा प्रकारे आपला हा लेसन संपला. आता आपण इंग्लिश वर्कशॉप बघूया. क्रोनिन स्टोरी फोकस ऑन सेल्फलेस हेल्प and importance of dedication towards relationship. The narrator dash to encourage the 2 brothers. The narrator bought the biggest basket The narrator bought the biggest basket of the wild fruit to encourage the 2 brothers.
Third question is, the narrator develop a liking for the two brother because they are innocent, serious, pleasant and earnest. The boys wish to visit the village Poleta to meet their sister. Solve the puzzle of words from the text. द क्ल्यूज आर गिवन बिलो. आता आपल्याला हे पझल सोडवायचं आहे. आपण शब्दकोडे सोडतो ना पेपरमध्ये, त्या प्रकारचं इथं काही क्ल्यूज दिलेले आहे आणि त्या क्ल्यूजचा जो अर्थ असतो किंवा जो शब्द त्या क्ल्यूजवरून आपल्याला सुचलतो इथे ॲप्रोप्रिएट शब्द इथं लिहायचा आहे. इथे मी ते पझल सोडून दाखवलेलं आहे. फर्स्ट इज डिसअलो. डिसअलो मीन्स फॉरबिडन. सेकंड इज मेक नोन. इट मीन reveal. Third is giving pleasure to the mind, feeling or senses. Enjoyable. It means pleasant. Next is sincere. It means resemble. Look like mean resemble. सिन्सियर मीन अर्नेस्ट. अँड अशा प्रकारे आपल्याला हे पझल सोडवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज, ॲन्सर इन युअर ओन वर्ड अँड राईट इन युअर नोटबुक. आपल्या शब्दामध्ये आपल्याला उत्तर द्यायचं आहे आणि आपल्या वहीमध्ये लिहायचं आहे. तर फर्स्ट क्वेश्चन इज, व्हॉट इलनेस डीड द सिस्टर सफर फ्रॉम. सिस्टर ही कोणत्या इलनेसने सफर करत होती किंवा तिला काय झालं होतं. ट्युबरक्लोसिस. व्हॉट सरप्राईज द नरेटर व्हेन ही सॉ द ब्रदर्स द सेकंड टाईम. आणि ज्या वेळेला ब्रदर्सला सेकंड टाईम नरेटरनं बघितलं त्यावेळेला त्याला काय दिसलं. द बॉईज आर फाउंड शायनिंग शूज इन द पब्लिक स्क्वेअर. नेक्स्ट क्वेश्चन इज, व्हॉट डीड द नरेटर फाइंड अबाउट द बॉईज ॲट द हॉस्पिटल. दॅट the boys were homeless. They starve only for so they can pay for their sister's treatment who is suffering from tuberculosis. What was the touching story told by the nurse. That the touching story told by the nurse was the boy's father being killed in a war and their sister suffering from tuberculosis and they live in a shelter. Read the text and find the noun form of the following word used in the text. Important, importance. Dedicate, dedication. Treat, treatment. Narrate, narration. Eager, eagerness. Appearance, appearance. Amplify, ॲम्प्लिफायचं नाउन फॉर्म होतं ॲम्प्लिफिकेशन. रिअलाइज, रिअलायझेशन. हे सगळे व्हर्ब आहेत आणि या व्हर्बवरून तयार होणारं नाउन आपल्याला इथं लिहायचं आहे. त्यानंतर आहे लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडीमध्ये आज आपण शिकणार आहोत मेन ऑर प्रिन्सिपल कॉज, सबऑर्डिनरी कॉज आणि सबऑर्डिनेटर. हे 3 पॉईंट आज आपण लँग्वेज स्टडीमध्ये शिकणार आहोत. आता पहिल्यांदा बघा, वी हॅव ऑलरेडी लर्न दॅट क्लॉज इज अ ग्रुप ऑफ word that has a subject and a verb that is a part of a larger sentence. In the sentence, we returned home when school was over. There are 2 clauses. First is we returned home and second is when school was over. ठीक आहे. आता आपण हे जर वाक्य बघितलं, we returned home when school was over. आम्ही घरी आलो जेव्हा शाळा संपली. या वाक्यामध्ये we returned home, आम्ही घरी आलो, हे पूर्ण वाक्य तयार होतं किंवा या पूर्ण वाक्यातून काहीतरी अर्थ समोरच्याला कळतो. म्हणून हे आहे मेन क्लॉज किंवा प्रिन्सिपल क्लॉज. व्हेन स्कूल वॉज ओव्हर, जेव्हा शाळा संपली होती. हे वाक्य आहे पण या वाक्यातून समोरच्याला कुठल्याही प्रकारचा पूर्ण असा अर्थाचा बोध होत नाही. म्हणून हे आहे सबऑर्डिनरी क्लॉज. द फर्स्ट वन मेक्स कम्प्लीट सेन्स सो इट इज कॉल्ड मेन ऑर प्रिन्सिपल वर्ब. बघा, पहिलं वाक्य जे आहे ते आपल्याला पूर्ण माहिती देतं किंवा समोरच्याला या वाक्यातून काहीतरी अर्थाचा बोध होतो, म्हणून याला म्हणायचं मेन किंवा प्रिन्सिपल क्लॉज. आणि सेकंड जे आहे व्हेन स्कूल वॉज ओव्हर, यातून समोरच्याला पूर्ण असा अर्थाचा बोध होत नाही, अजून काहीतरी अधुरं आहे असं तिथं वाटतं, म्हणून त्याला म्हणायचे सबऑर्डिनरी क्लॉज. आणि
द सेकंड वन इज नॉट कम्प्लीट बाय सेल्फ. दुसरं हे पूर्णपणे कम्प्लीट नाही. इट डिपेंड ऑन द मेन क्लॉज टू कन्व्हे अ प्रॉपर सेन्स. आणि हे जे दुसरं वाक्य आहे व्हेन स्कूल वॉज ओव्हर, हे पहिल्या वाक्यावरती डिपेंड असतं पूर्ण अर्थ समजून घेण्यासाठी. सो इट इज कॉल्ड डिपेंडंट. हे म्हणून कोणावर तरी अवलंबून असतो. ऑर सबऑर्डिनेट क्लॉज, याला डिपेंडंट किंवा मग सबऑर्डिनेट क्लॉज असंही म्हणतात. व्हेन इज द जॉईनिंग वर्ड. आणि व्हेन काय आहे इथे, मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज यांच्यामधला काय आहे, जॉईनिंग वर्ड आहे, म्हणून याला म्हणायचे सबऑर्डिनेट. आयडेंटिफाय द मेन प्रिन्सिपल क्लॉज अँड सबऑर्डिनेट क्लॉज अँड इनसर्कल द सबऑर्डिनेटर. आता खालच्या वाक्यांमधले आपल्याला मेन क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज आणि सबऑर्डिनेटर हे ओळखायचं आहे. तर बघा, दे पे फॉर देअर सिस्टर, हे काय आहे, मेन क्लॉज आहे, सिस्टर स्टेटमेंट. who, this is the subordinator. Suffer from tuberculosis, this is a subordinate clause. Then when he asked the nurse, she tell him their story. आता या वाक्यात थोडं उलटं पुलटं झालेलं आहे. when हे काय आहे, सबऑर्डिनेटर आहे. ही आस्क द नर्स हे काय आहे इथे, सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आणि शी टेल्स हिम देअर स्टोरी हे मेन क्लॉज आहे. दे हॅव शोन दॅट वॉर हॅज नॉट शेकन देअर स्पिरिट, इथे काय आहे, दॅट हे काय आहे, सबऑर्डिनेटर आहे. त्यानंतर वॉर हॅज नॉट शेकन देअर स्पिरिट हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आणि दे हॅव शोन त्यांनी दाखवून दिलं हे मेन क्लॉज आहे. त्यानंतर अल्दो इट डझंट कम इन द नरेटर्स वे ही टेक्स देम देअर. आता या वाक्यामध्ये काय आहे, अल्दो हे काय आहे, सबऑर्डिनेटर आहे. इट डझंट कम इन द नरेटर्स वे हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आणि ही टेक्स देम देअर हे काय आहे, मेन क्लॉज आहे. अशा प्रकारे आपला 3.4 हा चॅप्टर संपला.